पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवीया तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया सर्वोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोलिए श्री सच्चिदानंद भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद्भागवत महापुराण की, श्री राधा रानी की, सब संतन की नारायण। श्रीमद्भागवत कथेच्या पाठीमागच्या भागामध्ये आपण ऐकलं होतं एकूण 17 नरकांचं वर्णन आपण आतापर्यंत केलं होतं। तर अनेक नरक आहेत, अनेक नरकामध्ये जाणारे प्राणी, अनेक प्रकारची पाप कर्म करणारे, आणि तिथे जाऊन त्यांना अनेक प्रकारे यमदूतांच्या द्वारे दंडित करण्यात येतं। अशा प्रकारे वेगळे वेगळे दंड निर्धारित करणारा हा वेगळा वेगळा नरक यांचं वर्णन करत करत आपण आता 18व्या नरकाकडे विचार करत आहोत। 18व्या नरकाचं नाव आहे लालाभक्ष। तर याच्या पूर्वीचे जे नरक होते याचे जसं ऐकलं होतं आपण की प्राणरोध, वैशस, याच्यामध्ये अनेक प्रकारचं वेगळे वेगळे पाप आहेत। पाप काही एक प्रकारचं नाही आहे। तर याच्यामध्ये बघा फक्त एक उपलक्षण मात्र काही काही विशिष्ट पापांची यादी दिलेली आहे, नाहीतर एवढेच पाप होतात असं नाही आहे। शास्त्रामध्ये कोणत्या कोणत्या पापाला मग सगळं ग्रंथच पापात पूर्ण होऊन जाईल। एवढी पाप आहेत, माणूस एवढा पाप करतो की त्यांचं वर्णन करणं शक्य नाही आहे। पण त्यातली त्यात जे असे ठराविक अगदी उठून दिसणारे पाप आहेत, अगदी सहजासहजी ते लक्षात येऊ शकतात, अशा पापांची या ठिकाणी गिनती केली आणि शास्त्राने त्याला अनुसरून त्याचं त्या ठिकाणी परिणाम, त्याचा दंड निर्धारित केला। मग त्याच्या अनुषंगाने येणारे बाकीचे सगळे जे पाप आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला त्याचंही फळ मिळेल, म्हणजे त्याचंही दंड आपल्याला नक्की मिळणार आहे। अशा प्रकारे पुढे आता लालाभक्ष, तर या ठिकाणी सांगितले लालाभक्ष, लाला म्हणजे वीर्य, तर या ठिकाणी शास्त्राने सांगितले द्विज, द्विज म्हणजे ब्राह्मण। तर एखाद्या ब्राह्मणाने जर त्या ठिकाणी सांगितले आपली सवर्ण, सवर्ण म्हणजे आपली पत्नी जी की ब्राह्मणच आहे, सवर्ण म्हणजे समान वर्ण, वर्ण म्हणजे जाती,
तर आपली जी समान जाती असणारी जी पत्नी आहे तिला जर चुकूनच वीर्यपान करवलं तर मग त्या ब्राह्मणाला लालाभक्ष नावाच्या नरकाला जावं लागतं. आणि वीर्याची फार भयंकर अशी दुर्गंधित अशी नदी असते आणि त्या नदीमध्ये ह्याला टाकलं जातं आणि जबरदस्तीनं त्याच्या नाकातोंडामध्ये त्याला वीर्यपान करवलं जातं आणि अनेक प्रकारे त्याला त्या ठिकाणी यमदूतांच्या द्वारे दंडित करण्यात येतं. हा आहे लालाभक्ष नरक. यानंतर पुढच्या नरकाचं नाव आहे सारमेयादन. सारमेयादन या नरकामध्ये कोण जातं महाराज? तर म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याच्या घराला आग लावली किंवा दुसऱ्याला त्याने विष पाजून मारण्याचा प्रयत्न जरी केला किंवा एखाद्या लोकांनी व्यापारी लोकांच्या टोळीला जाऊन लुटलं. व्यापारी लोक असतात ना, ह्या देशातून त्या देशात प्रांत बदलत राहतात, इकडून तिकडे व्यापारा करतात जात राहतात. तर व्यापारादरम्यान प्रवासादरम्यान त्यांना जर रस्त्यातच एखाद्यानं लुटून घेतलं तर ते जे लोक आहेत, सगळ्यात पहिलं सांगितलं की एखाद्याच्या घरी जो आग लावतो, दुसरं सांगितलं जो दुसऱ्याला विष पाजतो किंवा जो दुसऱ्याचं धन चोरी करतो, व्यापारी लोकांना जो लुटतो, असा जो व्यक्ती आहे तो या सारमेयादन नावाच्या नरकाला जातो. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट एवढी गमतीची सांगितली इथे. ते म्हणतात की जर एखादा व्यक्ती दुसऱ्याच्या घराला आग लावत असेल, पण आता आग लागणार नाही घरांना, कारण की घरं कसे झाले, दगडाचे, विटाचे, सिमेंटचे घरं झालीत, त्याच्यामुळे आग काही त्याला लागत नाही, बरोबर आहे ना. पण मग आग लावायची म्हणजे नेमकं काय कळालं ना तुम्हाला? बघा, सांगायची गरजच नाही. म्हणजे आपल्याकडे आग लावायचा प्रकार बहुतेक भरपूर चालतो नाही का, भरपूर चालतो. याने त्याच्या घराला, त्याने त्याच्या घराला, आणि विशेष करून ना ज्याचं एकमेकांशी काहीही नातं नाही त्या लोकांमध्ये कमी भांडण असतं, पण सख्यांमध्ये जास्त भांडण चालतं. म्हणजे दुसऱ्यांशी गोडीनं बोलतात, दुसऱ्यांशी छान प्रेमाने वागतात, पण आपले जवळचे प्रेमी संबंधी मात्र एकमेकांशी अगदी वाकड्यानं वागतात, आग लावतात. तर हे सांगितले दुसऱ्याच्या घरामध्ये, दुसऱ्याच्या घराला आग लावली काय आणि दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन लोकांच्या डोक्यामध्ये आग लावली काय, एकमेकांच्या मध्ये भांडण लावणं ही एक या ठिकाणी आग लावणं आहे. तर म्हणतात जर बघा तुम्ही एखादी मशाल घेतली आणि दुसऱ्याच्या घराला धू करून जाळलं, त्यालाच आग लावणं म्हणत नाही. मग दुसऱ्याच्या घरामध्ये असं आग लावायचं, काड्या करायचं जरी काम केलं ना तर काय होतं, कारण काय असतं, घरामध्ये ना स्वाभाविक लोकांचं एकमेकांशी जुळत नसतं. सगळे एक विपरीत स्वभावाची लोक आहेत. विपरीत स्वभावाची लोक चार भिंतीच्या आत राहतात, थोडीफार चिंगारी असतेच मध्ये मध्ये, पण हे लोक काय करतात, त्याला थोडी जाऊन हवा देतात, बरोबर आहे ना. थोडीशी थिणगी कुठंतरी असेल, त्याला हवा मिळाली की आग भडकते, नाही तर काय होईल. मग हा आग भडकवण्याचं काम जो व्यक्ती करतो त्या व्यक्ती करता सारमेयादन नावाचा नरक तयार असतो. तिथे जाऊन तुमचं भव्य दिव्य असं स्वागत होतं आणि स्वागताला एक नाही दोन नाही तर यमदेवाचे 720 कुत्रे तयार असतात. कशा करता? स्वागत करायला. यमदूताचे म्हणजे यमदूतच, सगळे यमदेवाचे जे दूत आहेत ते यमदूतच 720 संख्येनं येतात, पण ते असे नाही येत, कुत्रे म्हणून येतात. कुत्रे पण कसे, एकदम काय म्हणतात ना, पागल झालेले कुत्रे, ज्यांना काही ठाव ठिकाणं कळत नाही, एकदम कामातून गेलेले कुत्रे, ते असे कुत्रे येतात आणि 720 कुत्रे त्या जीवाला सगळीकडून चालतात, सगळीकडून तोडून घेतात. विचार करा, एखादा कुत्र चावायचं सोडा, भुकलं तरी पण आपलं जिकडे जीव खालीवर होतो, खालीवर कसं जायचं कसं नाही, असं विचार करा. त्या नरकामध्ये, सारमेयादन नावाच्या नरकामध्ये 720 कुत्रे येतात आणि ते कुत्रे पण चांगले पैलवान असतात. असे आपल्या गल्लीचे हिंडणारे कुत्रे, ज्यांना खायला प्यायला मिळत असे कुत्रे नाही आहेत, ते अगदी पैलवान कुत्रे आहेत आणि अगदी पूर्णपणे मांसभक्षी अशा कुत्र्यांना त्या ठिकाणी यमदेवानं सोडलेलं असतं आपल्या स्वागताकरता. अशा प्रकारे यांच्याकडून प्रचंड त्रास त्या व्यक्तीला होतो. त्यानंतर पुढचा नरक आहे, हा आता 19वा झाला. 20वा नरक आहे, त्याचं नाव आहे अविचिमान. तर अविचिमान नरकामध्ये सांगितलंय की जसं कोर्टामध्ये असतं ना की एखाद्या व्यक्तीने कुठला तरी अपराध केला, बरोबर आहे, आणि तो अपराध तुम्ही डोळ्याने बघितला किंवा काहीतरी तुमच्याकडे त्याचा पुरावा आहे, साक्ष आहे, पण तुम्ही कोर्टामध्ये जाऊन त्याला वाचवण्याकरता खोटा पुरावा दिला किंवा खोटं बोलले
किंवा एखाद्याला जबरदस्ती काही चूक नसताना खोटं बोलून त्याला फसवलं, किंवा एखाद्या खरोखर अपराधी व्यक्तीला वाचवण्याकरता खोटं बोलून त्याला वाचवलं, तर खोटं बोलणारा जो व्यक्ती आहे तो अविचिमान नावाच्या नरकाला जातो. बघा, आता ही आजकाल कोर्टाची पद्धती आहे, परंतु न्याय पद्धती तर अति प्राचीन आहे. कारण की पहिल्यापासून अन्यायाच्या विरुद्ध वेदाचा नियम बनलेला आहे की कोणत्याही व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. आणि राजाच्या समोर साक्ष त्या ठिकाणी प्रस्तुत केले जायचे आणि साक्षाच्या आधारावरती राजा अपराधीला दंडित करत होता. आणि मग एखाद्या निरपराध व्यक्तीला एखाद्या व्यक्तीनं अपराधी घोषित करण्याकरता जर खोटा साक्ष दिला आणि एखाद्या अपराधीला वाचवण्याकरता खोटा साक्ष दिला, तर काय होतं, तो जो व्यक्ती आहे खोटा साक्ष देणारा तो या अविचिमान नावाच्या नरकाला जातो. आणि तिथे गेल्यानंतर काय होतं, तर म्हणतात की तिथे 100 योजन उंच अशा डोंगरावरती त्याला उभा केलं जातं पहिल्यांदा. आणि त्याला उभं करून तिथे जोरदार डोक्याच्या भागाकडून त्याला खाली ढकलण्यात येतं, खाली ढकललं जातं. बघा, असं सांगितलंय की ती खालची जमीन आहे तर फार कठोर, पण दिसते पाण्यासारखी. पाण्यात माणूस किती उंचावरून पडला तरी त्याला लागत नाही, बरोबर आहे ना. पण तिथे सांगितलंय की हा जो व्यक्ती आहे पाप करणारा, तो खोटं बोलणारा, त्याला डोक्याच्या बाजूकडून यमदूत फेकून देतात. डोक्यावरती पडतो हा, परंतु खाली पाण्यासारखी जमीन, कडक तर असते, पूर्ण शरीर तुकडे 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 होतात, परंतु पाण्यासारखी जमीन असल्यामुळे हा काही मरत नाही. मग काय होतं महाराज, त्याला परत जोडून घेऊन येतात, वरती घेऊन येतात आणि वरून अजून परत एकदा फेकून देतात आणि परत तुकडे तुकडे होतात, मरत नाही, परत उचलून घेऊन येतात आणि परत फेकून देतात. अशी प्रक्रिया लाखो वर्षे चालू राहते, बंदच नाही. अशा प्रकारे भयंकर त्रास, म्हणजे विचार करा बरं का, कधीच कोणाला वाचवण्याकरता किंवा कोणाला फसवण्याकरता खोटी साक्ष द्यायची नाही. आपला किती तोटा होऊ द्या, कितीही नफा होऊ द्या, त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. कारण की होणारा तोटा आणि नफा हा भौतिक आहे. विचार करा एखाद्या गोष्टीचा. एखाद्या व्यक्तीकडून जर आपल्याला 2-4 लाख रुपये लुबाडायचे असतील, तर आपण त्याच्यावरती खोटी केस लावून त्याच्याकडून ते पैसे जर उगाळून घेत असू, तर ते पैसे तुम्हाला मिळतील. समजा जिंकले, तुम्ही कोर्टामध्ये जिंकले, 2-4 काही 10 लाख तुम्हाला मिळाले, फार छान झालं, पेढे वाटत बसा. परंतु मेल्यानंतर हे होणार आहे, विसरू नका. मेल्यानंतर त्या ठिकाणी अविचिमान नावाच्या नरकाला जाऊन एवढ्या मोठ्या डोंगरावरून आपल्याला डोक्यावरती फेकलं जाणार आहे. आणि तिथे हा विचार नाही केला जात की ह्या स्त्री आहे की पुरुष आहे, तिथं मेलेला फक्त जीवच आहे, पाप करणारा पापी जीव आहे. मग अशा जीवाला कोणत्याही प्रकारची सुटका नाही. कोणतंही पाप असू द्या, त्या पापामध्ये तुम्हाला 100% फळ मिळणार, त्याचा परिणाम भोगावाच लागणार. त्यामुळं आत्ता जीवनामध्ये मेल्यानंतरचा पण थोडा विचार करत जा. माणूस काही नाही, मरेपर्यंत भरपूर झाला आपल्याला, अरे मेल्यानंतरचा पण विचार कर जरा. मेल्यावर एवढी जर दूरदर्शी ना आपली पुढची काळजी करतो, तर मग मेल्यानंतरची सुद्धा काळजी करा. ही गोष्ट सगळ्यात खरी आहे. मरेपर्यंतची काळजी करून काय व्हायचंय, मेल्यानंतर पण सुखी जगा. मेल्यानंतर सुखी जगण्याकरता काय करता येईल त्याची तयारी आत्तापासून करा. आणि मेल्यानंतर तुम्हाला धन घेऊन जाता येणार नाही, हे मात्र सगळ्यांना चांगलं कळतं. मग मेल्यानंतर धन घेऊन जाणार नाही म्हणजे मेल्यानंतर हे धन आपल्या कामाचं नाही, नक्कीच. मग मेल्यानंतर नेमकी कोणती वस्तू कामाची आहे, त्या वस्तूला शोधून त्या वस्तूच्या संग्रहार्थ मागे लागा. तेव्हा कुठेतरी आपण मेल्यानंतर सुखी राहण्याचा त्या ठिकाणी एक प्रयत्न करू शकतो. मग अशा प्रकारची जी पापकर्म आहेत ते करायला नाही पाहिजे. बघा, भागवताने कुठून कुठून शोधून आणली हे पाप गुणास ठाऊक. म्हणजे विचार करा, माणूस काय काय पाप करू शकतो ना, शास्त्राला आधीच माहिती आहे. मग आणि यापुढे सांगितलंय, आता हा 20वा नरक झाला. 21वा नरक जो आहे अयपान. तर अय म्हणजे काय, दारू, शराब. तर जो व्यक्ती दारू पितो, कोणता व्यक्ती त्यात सांगितलं सगळ्यात पहिलं, जर कोणी ब्राह्मण दारू पित असेल, ब्राह्मण असो अथवा ब्राह्मणी, स्त्री अथवा पुरुष, कोणीही ब्राह्मण असो, जर तो दारू पित असेल, किंवा एखादा व्रत धारण करणारा. बाकी बघा, थोडं क्षत्रिय आणि वैश्य लोकांच्या करता, कारण क्षत्रिय लोक जे आहेत ना
ते कसं युद्ध वगैरे करायचं असतं, त्यांना तो एक थोडासा उत्साह देण्याकरता त्यांना अति अल्प मात्रामध्ये अल्कोहोल शरीरामध्ये दिलं जातं, पूर्ण विरघळून टाकतो. बरोबर आहे ना? पातळ पाणी बनतं त्याचं, लोखंडाचं. पाहिले तुम्ही? लोखंडाचे एकदम पातळ पाणी बनतं आणि त्या लोखंडाच्या पातळ पाण्याला तो जो माणूस अयपान नावाच्या नरकाला गेलेला आहे त्या माणसाच्या तोंडात ते लोखंडाचं पाणी ओतून देतो. कसं? अत्यंत गरम, अत्यंत गरम. कारण लोखंड थंड झाल्यानंतर आपोआप गोठून जातं. बरोबर आहे ना? कडक एकदम स्थायी पदार्थ बनून जातो. परंतु हे जे लोखंड आहे ते द्रव पदार्थ आहे. द्रव कधी होतो? गरम झाल्यानंतर. अत्यंत गरम असं लोखंड त्याच्या तोंडामध्ये ओतून देतात. अत्यंत पीडा. किती त्रास होत असेल बरं? पण एवढाच त्रास नाही, एवढाच भागत नाही. त्या व्यक्तीला अनेक प्रकारे यमदूतांच्या द्वारे त्रास देण्यात येतो. त्यानंतर सांगितले क्षार कर्दम. पुढचा जो नरक आहे 22वा क्षार कर्दम. ध्यान देऊन ऐका बरं का, आजचा हा पाठ फार महत्वाचा आहे. क्षार कर्दम नावाच्या नरकामध्ये कोण जातं? तर म्हणतात जो कोणी व्यक्ती अत्यंत अभिमानी होऊन जातो. म्हणजे माझ्याकडे काहीच चांगला गुण नाहीये, खरं म्हणजे काही चांगला गुण नाहीये, तरी सुद्धा मी फार हुशार, फार महान ज्ञानी, मी मोठा पंडित, मी फार माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नाही, अशा प्रकारे स्वतःमध्ये जो व्यक्ती आत्ममानी बनून जातो, म्हणजे माझ्यापेक्षा श्रेष्ठच नाही कुणी, अशा प्रकारे स्वतःला ग्रेट समजणारा माणूस दुसऱ्या लोकांना जे खरोखर श्रेष्ठ आहेत त्यांनाही मान देत नाही. म्हणजे मी श्रेष्ठ आहे तर माझ्या पुढे कुणी श्रेष्ठ नाही. मग खरोखर एखादा श्रेष्ठ माणूस समोरून आला तरीही त्याला योग्य असा सन्मान दिला जात नाही. मग असा आत्ममानी स्वतःमध्ये श्रेष्ठता असणारा व्यक्ती हा कुठे जातो? तर तो जातो या क्षार कर्दम नावाच्या नरकामध्ये. म्हणून त्या ठिकाणी सांगितलंय की समोरून जो येणारा व्यक्ती आहे तो अधिकारी आहे की नाही याची परीक्षा आपण घेतल्यानंतर कळतं. बरोबर आहे की नाही? परीक्षा घेतल्यानंतर कळतं. परंतु परीक्षा घेण्याच्या पूर्वीच त्या व्यक्तीला मूर्ख समजू नका. आपण सगळ्यांना मूर्ख समजत बसतो. काय मूर्ख तरी. अरे एखाद्या तुम्ही ज्या लोकांना मूर्ख म्हणतात त्या 100 एखादा तरी हुशार निघाला तर शेवटी मग तुमची बँड वाजणार आहे. असं होतं. जसं एक उदाहरण आहे. जसं गुरुजी काही 5-6 वर्षापूर्वी एका व्यक्तीला भेटले होते आणि त्या व्यक्तीशी थोडीशी शास्त्राची चर्चा झाली. गुरुजी असे फार मौन धारण करणारे आहेत. ते काही स्वतःहून कधी बोलत नाही आणि त्यांना किती येतं समोरच्या माणसाला 2-4 वर्ष त्यांच्याजवळ राहिलं तरीही कळणार नाही, एवढं ते लपवून ठेवतात स्वतःचं ज्ञान. म्हणजे बघा, संत महापुरुषांची ही फार मोठी खासियत आहे. स्वतःचे दुर्गुण उघडे करून मांडतात जगासमोर आणि स्वतःचं ज्ञान लपवून ठेवतात. आणि आपण मात्र दुर्गुण झाकून ठेवतो, दडून ठेवतो, एकावर एक पांघरून घालतो दुर्गुणांवर आणि सद्गुण मात्र जगासमोर मांडत फिरतो. हे माझे गुण, हे माझे गुण. पण सद्गुरू संत महापुरुषांचे असे लक्षण नाही आहेत. तर गुरुजींनी कधी सांगितलं नाही की मला हे येतं की मला ते येतं, काही नाही. समोरचा व्यक्ती ज्ञान देत बसला, गुरुजी ऐकत बसले. हां ठीक, खूप छान. अच्छा, हो फार छान. ते व्याकरणाच्या अशा काही युक्ती देत होता. गुरुजी हो खूप छान, खूप छान, अत्यंत उत्तम. काही बोललेच नाही गुरुजी. 5-6 वर्ष झाले त्या गोष्टीला. त्याच्यानंतर परत एकदा भेट झाली त्या व्यक्तीची, परत त्याने तेच सुरू केलं. गुरुजी परत म्हणतात खूप छान, खूपच सुंदर. आणि काळांतराने एके ठिकाणी गुरुजींच्या विषयी फार महान विद्वान महापुरुष आहेत अशी चर्चा दुसऱ्या विद्वान लोकांच्याकडून या माणसाने ऐकली. म्हणून अरे ते विद्वान आहे, ते तर काही बोललेच नाही आणि मी त्यांच्यासमोर एवढं शास्त्रार्थ करत बसलो ते तर माझ्याशी बोललेच नाही काही. आणि एकदा कुठून तरी चुकून त्या माणसाने गुरुजींचा पाठ ऐकला, सत्संग ऐकला. गुरुजी व्यासपीठावर बसले ते सांगतात त्या व्यक्तीनं ऐकल्यानंतर मात्र त्याचं डोकं बधीर झालं. अरे कोणत्या माणसाला ज्ञान शिकवत बसलो मी, माझ्याकडे छटाकही नाही त्यांच्या पुढे, माझ्याकडे काहीच नाहीये, शून्य आहे मी आणि त्यांच्या समोर जाऊन मी ज्ञान पाजत बसलो. मग त्या व्यक्तीला तेव्हा केवढं वाईट वाटलं असेल बरं. यांच्या समोर आता मी परत कोणत्या तोंडाने जायचं. मग विचार करा, समोरच्या व्यक्तीला आपण मूर्ख कधी ठरवायचं नाही, कधीच नाही. कितीही महान ज्ञानी असो अथवा किती महान मूर्ख असो तरीही त्या व्यक्तीला आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजायचं. हां असेल, चांगला असेल. एखाद्याने आपले कान जरी भरले ना, हे काय आहे की तू त्याचं मूर्ख तर आहे. अरे तो हा शेजारचा त्याला मूर्ख म्हणतोय म्हणून आपण त्याला कधी मूर्ख म्हणायचं नाही. तो म्हणतो म्हणून आपण त्याच्यासारखं करायचं नाही.
आपण आपल्या पद्धतीने, आपण आपल्या शिकवणीप्रमाणे त्या व्यक्तीला आदर देत राहायचा. आणि जो कोणी व्यक्ती स्वतः योग्यता शून्य आहे परंतु दुसऱ्याला मात्र त्या ठिकाणी सन्मानित करत नाही, योग्य व्यक्तीलाही त्याचा योग्य सन्मान देत नाही, तर तो जातो कुठे जातो? या क्षार कर्दम नावाच्या नरकाला जातो. आणि तिथे जाऊन काय केलं जातं? तिथेही म्हणतात त्याला उंच शिखरावरून डोक्यावरती आपटलं जातं. म्हणजे तू डोकं चालवत होता ना, घे डोक्यावरच पड आता. परत तो डोकं चालवतो, डोकं चालवून परत उठला आणि आता परत तुला डोक्यावरती पाडू. एकानंतर एक एकानंतर एक असे लाखो वर्ष त्याला फक्त डोक्यावर आपटलं जातं. का बरं? इथे बघा तुम्ही, लाख लोक मूर्ख जे आहेत ना, महान लाख मूर्ख लोकांना मान द्या पण एका साधूचा अपमान करा, महान पाप लागून जाईल तुम्हाला. तुम्ही करोडो लोकांना सन्मान करत राहा परंतु एका साधूला जरी अपमानित केलं, एका साधूला जरी त्या ठिकाणी सन्मान त्याचा दिला नाही, एखाद्या विद्वान महापुरुषांचा अपमान केला तर त्याचं भयंकर पाप लागून जातं आणि त्या पापाच्या बळावरती असे असे भयंकर नरक भोगावे लागतात पुढं. अशा प्रकारे हा 22वा नरक झाला क्षार कर्दम. पुढे 23वा नरक आहे रक्षोगण भोजन. हा रक्षोगण भोजन काय आहे यज्ञ? तर म्हणतात पूर्वीच्या काळी, आताही असतील असे काही लोक, माहीत नाही बरं का, पण पूर्वी असे बरेच लोक होते. कसे लोक? की ते नरबळी द्यायचे, नाही का? ऐकलं असेल तुम्ही कधी नरबळी. माणूसच बळी म्हणून त्या ठिकाणी त्याला वापरायचे. बळी दिल्यानंतर त्या मेलेल्या माणसाचं मांस काढायचे आणि त्या मांसाने यक्ष आणि राक्षसांना त्या ठिकाणी यजन करायचे, हवन करायचे. कोणासाठी? यक्ष रक्ष म्हणजे कुबेराचे पार्षद आहेत हे, आणि हे धनाचं रक्षण करतात. आपल्याकडे जे धन आहे ना, या धनाला घेऊनही येतात आणि आपल्या धनाचं रक्षणही करतात. कोण? यक्ष आणि रक्ष. तर ह्यांना प्रसन्न ठेवण्याकरता, आपल्या धनाचं रक्षण व्हावं म्हणून यक्ष रक्षसांना प्रसन्न ठेवण्याकरता त्या ठिकाणी एखादा व्यक्ती जर नरमांसाद्वारे हवन करत असेल तर तो व्यक्ती या रक्षोगण भोजन नावाच्या नरकाला जातो. म्हणजे माणसाच्या मांसापासून कधीही यज्ञ करायचा नसतो परंतु त्याने असं केलं, मग तो गेला कुठे? रक्षोगण नरकाला. आणि तिथे जाऊन काय झालं तर म्हणतायत त्या ज्या ज्या पुरुषांना त्यांनी मारलं आहे, ज्या ज्या पुरुषांचे मांस तोडून हवन केलं आहे ते सगळे तिथं भयंकर राक्षस बनून येतात आणि यांना सुद्धा त्यापेक्षा 100 पटीनं अधिक तोडून तोडून त्या ठिकाणी खायला लागतात. अशा प्रकारे हा रक्षोगण भोजन आहे. किंवा यामध्ये आणखी एक सांगितलं होतं की अशा काही स्त्रिया आहेत ज्या आपल्या पतीलाच खातात. आता बघा, खातात म्हणजे असा अर्थ लगेच सरळ सरळ नाही लावायचा. एक लगेच एखाद्या बाईनं तिच्या काय म्हणतात तिच्या पतिदेवाला तोडलं आणि खायला लागली, असं होऊ शकतं का? कधी झालंही असेल कोणत्या काळामध्ये, पण तो नियम आत्ताही लागू आहे. परंतु लगेच कुणी तोडून खाल्लं असं होत नाही. परंतु हा याचा एक अर्थ असाही आहे की खायचं म्हणजे फक्त शरीर खायचं असं नाही आहे. एखाद्या व्यक्तीला पूर्ण बैल बनवून टाकणारी बाई सुद्धा रक्षोगण भोजन नावाच्या नरकाला जाते. म्हणजे त्या पुरुषाचं स्वातंत्र्यच नाही. म्हणजे ही म्हणेल उठला, बस बसला, असं बोलला, नाही बोलायचं नाही बोलला, तू म्हणशील ते करायचं. प्रत्येक प्रकारे तिचा अत्याचार सहन करणारा हा पुरुष अत्यंत दीनहीन होऊन जातो. तो एक वेळेस असं म्हणतो, मेलेलं बरं पण ह्या बाईजवळ राहायचं नाही. अशा प्रकारे त्रास देणारी जी स्त्री आहे, आपल्या पतीला त्रास देणारी स्त्री या रक्षोगण काय म्हणतात भोजन नावाच्या नरकाला जाते आणि तोच पुरुष तिथे राक्षस बनून तिला त्रास द्यायला येतो. काही बदल नाही बरं का. सुटका म्हणजे अशी होऊ शकत नाही तुमची. बरोबर केलेल्या कर्माचं फळ भोगायचंच आहे. तुम्ही कर्म करून मोकळे झाले, आता कशाला कोण येते मारायला मला, असं होत नाही. बरोबर ते कर्म तुमचा पिछा सोडत नाही, भोगल्याशिवाय त्याला तुम्ही आपण आपल्यापासून दूर करू शकत नाही. अशा प्रकारे 23वा नरक झाला. पुढे 24वा नरक. 24व्या नरकाचं नाव आहे शूलप्रोत. आणि शूलप्रोत नावाच्या नरकामध्ये सांगितलंय, जर एखादा व्यक्ती गावामध्ये पाळलेले प्राणी किंवा असे फिरणारे प्राणी किंवा वनामध्ये फिरणारे प्राणी, या प्राण्यांना जर कुणी काटे टोचून त्रास देत असेल, काही लोक असतात की काठीनं मारतात बघा, नाही ना, काटे घेतात आणि त्या जनावरांना मारतात.
तर असे जे लोक आहेत त्यांना भयंकर त्रास होतो. किंवा जनावरांना त्या ठिकाणी अन्यायपूर्वक प्रताडित करणारी माणसं, जेव्हा गरजेपुरतं शिक्षा देणे गरजेचं आहे. समजा एखादा बैल आहे, जर व्यवस्थित चालत नाही, त्याचं काय काम आहे? खरं तर बैलाचं जे काम आहे त्याने जर ते केलं नाही आणि ते काम त्याला व्यवस्थित शिकावं म्हणून जर एखाद्या शेतकऱ्याने त्याला चाबूक मारला तर त्याच्या शिक्षणार्थ मारलेला चाबूक तो दोषावह नाही आहे. कारण की त्याला शिक्षा देण्याकरता, जसं एखाद्या लहान लहान मुलांना पण आई मारते, लहान लहान आपल्या पोरांना मारते, परंतु त्यामध्ये आईला अजिबात त्याला त्रास देण्याची इच्छा नसते, परंतु मुलानं शिकावं, बिघडू नये हा तिचा त्या ठिकाणी हेतू असतो. परंतु एखादा व्यक्ती जर मूर्खासारखं प्रताडित करत असेल पशूंना तर तो व्यक्ती शूलप्रोत नावाच्या नरकाला जातो आणि त्या नरकामध्ये हेच सगळे प्राणी त्याला तिथे यमदूत बनून त्रास द्यायला येतात, भयंकर त्रास देतात, अनेक प्रकारे त्याला त्रास देतात. आणि विशेष करून सांगितले की त्याला अशाच प्रकारे जसं वज्र असतं ना, इंद्राचं वज्र, त्या इंद्राच्या वज्राप्रमाणे यांचे ते दात असतात त्या प्राण्यांचे, आणि ते दात त्याच्या शरीरामध्ये काट्यापेक्षाही अधिक भयंकर प्रकारे टोचले जातात, अत्यंत त्रासदायक असतात आणि तो त्रास या शूलप्रोत नावाच्या नरकामध्ये होतो. पुढे 25वा नरक सांगितलाय दंदशूक. दंदशूक नावाच्या नरकामध्ये सांगितलंय की जो व्यक्ती या जीवनामध्ये सापाप्रमाणे जगतो, साप कसा आहे, अत्यंत कसा आहे, वैर ठेवणारा प्राणी आहे, एकदम हिंसा वृत्तीला, अगदी शेंड्यावरच, सापाच्या शेंड्यावरच हिंसा वृत्ती आहे. सापाने चावलं की काम संपलं माणसाचं, काही जास्त अपराध केलेला नसतो तरी सुद्धा तो साप हिंसा प्रवृत्तीमध्ये त्याचा जीव घेतो. अशा प्रकारे हिंसा प्रवृत्तीमध्ये राहणारा साप, आणि त्या सापाप्रमाणेच जर एखादा माणूस राहत असेल, काही केलं नाही एखाद्याने तरीही त्याला त्रास द्यायचा, काही केलेलं नसतं तरी त्याला त्रास देत राहायचा, त्यालाच म्हणून नाही सगळ्यांना त्रासच द्यायचं ज्याचं काम आहे, येणारा जाणारा उठणारा बसणारा येणारा सगळ्यांना फक्त त्रास द्यायचं, त्याला दुसरं काम जगात नाहीच आहे, फक्त त्रासच द्यायचा. असा दुसऱ्यांना निरंतर त्रास देणारा व्यक्ती, परपीडा करणारा व्यक्ती, तो त्या नरकाला जातो. कुठे? दंदशूक. आणि दंदशूक नावाच्या नरकामध्ये काय असतं तर म्हणतात तिथे ना 5 तोंडाचे 7 तोंडाचे साप असतात, 5 किंवा 7 तोंडाचे मोठे मोठे नाग असतात, आणि ते नाग जसं एखाद्या उंदराला बेडकाला गिळून घेतात ना, त्याप्रमाणे ह्या माणसाला गिळून घेतात, गिळतात परत थुंकतात, थोड्या वेळाने परत गिळतात, परत थुंकून देतात. म्हणजे साप मला गिळत आहे ही भयंकर भीती आहे ना, केवढी मोठी भीती बरं ही, की मला साप गिळून टाकते, साधी गोष्ट आहे का? आणि ही भीती, समजा माणूस मेला तर संपून गेली भीती, पण त्याला मरूच देत नाही, त्याला थुंकून परत गिळतो, म्हणजे ती भीती संपतच नाहीये, एकानंतर एक ही प्रक्रिया कायमची चालू आहे. अशा प्रकारे हा दंदशूक नावाचा नरक झाला. पुढे 26वा नरक आहे अवट निरोधन. तर अवट निरोधन या नावाच्या नरकामध्ये सांगतात की जो कोणी व्यक्ती एखाद्या दुसऱ्याला कुणाला तरी अंधाऱ्या खोलीमध्ये कोंडून ठेवत असेल, काही दिवस काही वर्ष एकदम अंधाऱ्या काळकोठरीमध्ये टाकून ठेवत असेल, आणि त्यातली त्यात जर तो निरपराध आहे, अशा निरपराध लोकांना जर कोणी प्रताडित करत असेल तर तो व्यक्ती जो आहे अवट निरोधन नावाच्या नरकाला जातो. आणि तिथे गेल्यानंतर काय होतं म्हणतात, त्यालाही अशा अंधाऱ्या खोलीत टाकलं जातं आणि तिथे चहूकडून आग पेटवली जाते, आणि त्या आगीमधून अत्यंत विषारी असा धूर निघतो, आणि तो धूर याच्या नाकातोंडात गेला की मरणासन्न स्थितीमध्ये जाणारा माणूस जसा छटपट म्हणजे मेल्याची जी स्थिती असते ना, तो मरत तर नाही परंतु असा छटपट निरंतर त्याची होत राहते की आत्ता मरेल. म्हणजे मरताना व्यक्तीला ज्या वेदना होतात त्याच वेदना त्या व्यक्तीला तिथे निरंतर होत राहतात. मेल्यानंतर तरी माणसाच्या वेदना कमी होतात ना, आपण म्हणतो ना एवढा त्रास होण्यापेक्षा मेलेलं बरं, परंतु ते मरतही नाही, त्रास होत राहतो. मग हे नरक नाही तर काय? मग अशा प्रकारे सांगितले की त्या आगीमधून निघणारा धूर अत्यंत विषारी आहे, आणि त्या विषारी धुरामुळे हा व्यक्ती फार त्रासून जातो. हा अवट निरोधन नरक आहे. पुढे 27वा नरक सांगितलंय पर्यावर्तन. बघा फार सुंदर, तुम्ही ध्यान देऊ नये का, हा पर्यावर्तन नरक. काय आहे पर्यावर्तन नरक? म्हणतात की आपल्या घरी जर पाहुणे आले
आणि त्या पाहुण्यांना, अभ्यागत लोकांना जर तुम्ही रागाने बघितलं, कशाला आले, अरे यांना कुणी बोलावलं होतं, असं होतं ना, होतं ना. बरेचशा लोकांना असं वाटतं, कशाला आले हे पाहुणे, घेण्या देण्याची. आजकाल तर पाहुणे म्हणून कोणी नाही, आजकाल फक्त जावईच पाहुणा आहे. खरं म्हणजे त्यालाच तोही मनापासून नसतो, आलाय कशाला, तर कधी जाईल असं होतं. लेक राहिली तरी चालेल, कारण ती आपलीच आहे, परंतु जावई कधी जाईल, आहे पाहुणा, पण आपल्या लेकीला आनंदात ठेवील म्हणून त्याला पाहिजे ते करून खाऊ घालतात, हवा तो सन्मान देतात, परंतु तरीही मनामध्ये त्याच्याविषयी काय फार विशेष आदर आस्था नसते. आता फक्त जावईच पाहुणा आहे, बाकी लोक पाहुणे नसतात. आले तरी ते अगदी जसं कावळा आला, बसला, दाना टिपला, उडून गेला, तसेच पाहुणे झाले. तेवढ्या पुरते सुद्धा पाहुणे लोकांना खपत नाही. असे लोक जे आहेत बघा, म्हणतात की पाहुणे आले की त्यांना रागाच्या दृष्टीने जे लोक पाहतात ते लोक जातात. कुठे जातात म्हणतात, पर्यावर्तन नावाच्या नरकाला. म्हणजे बघा, अतिथी घरी आले तर 100 कामं हातातली टाकून त्यांची सेवा करा, हा नियम आहे. आणि अभ्यागत सांगितले, अतिथी समजा तुम्ही थोडा वेळ पाहुणे धरा, परंतु अभ्यागत म्हणजे असे यात्रे करू, तीर्थ करू, वाट सरू लोक. पूर्वीच्या काळी होतं बरं का असं, की आळंदीला जायचे म्हणून हे गाव ते गाव, लोक पहिले फार झुंड करून जात नव्हते. आता ही झुंड करण्याची फार जास्त पद्धती आता आलेली आहे. पूर्वीच्या काळी झुंड फक्त साधू लोकांची असायची. आणि पूर्वी जे आहे ना, यात्रा करायची म्हणून माणसं निघायचे, 2-4, फार तर याच्या पुढे नाही, तेवढं निघाले, बोचके घेऊन डोक्यावरती ह्या गावात थांबले. आल्यानंतर तुम्ही त्या लोकांचं स्वागत करा, घरी घेऊन या. आता राहिले नाही तसे, परंतु आले कुणी संत महापुरुष तर त्यांचं प्रेमानं स्वागत करा, आदरातिथ्य करा. आणि जर कुणी करत नसेल, आलेल्या अतिथींना क्रोधपूर्ण दृष्टीने पाहत असेल, तर ती लोक पर्यावर्तन नावाच्या नरकाला जातात. आणि तिथं गेल्यानंतर तिथे सांगितलंय की सगळीकडून आग पेटवलेली असते आणि सुई आहे किंवा अजून ते काय चिमटी वगैरे काय काय असतं ना, सगळं ते सुई चिमटी असं सगळं गरम केलं जातं एकदम. आणि ते गरम करून त्यांच्या डोळ्यात घातलं जातं आणि डोळे बाहेर उपसून काढले जातात. कोणाचे? त्यांचे डोळे जे रागाने बघत होते. कोणाकडं? या अभ्यागत लोकांच्याकडं. संत महापुरुषांच्याकडे रागाने बघू नका कधी, नाहीतर या पर्यावर्तन नावाच्या नरकाला गेलं की आपले डोळे उपसून काढले जातील. म्हणून साधू संत महापुरुषांच्याकडे प्रेमाने बघता येत नसेल तर बघू नका, परंतु रागाने बघू नका, कारण ते डोळे तुमचे उपसले जातील. साधू संतांचं काही जाणार नाहीये. बरोबर की नाही महाराज? बरोबर आहे. हा, त्याच्यामुळे आपले डोळे वाचवायचे असतील तर काय करायचं? प्रेमाने बघायचं. आणि जर प्रेमाने बघता येत नसेल तर डोळे मिटून घ्यायचे, काय हरकत नाहीये. मग असं सांगितले पर्यावर्तन नावाचा हा नरक. ह्यानंतर पुढे सगळ्यात शेवटचा 28वा नरकाचं वर्णन केलं, सूचीमुख. बघा, सूचीमुख नावाचा जो नरक आहे त्यामध्ये सांगितलं की एक व्यक्ती जो धनलोभी आहे, केवळ धनालाच लोभ ठेवतो, दुसरं काही घेणं देणं नाही त्याला जगामध्ये. हा पैसा म्हणून रात्रंदिवस फक्त धडपड. धडपड म्हणजे काय? धडधड करतो, पडपड पडतो, नुसतं तेवढंच चालू असतं त्याचं. कशा करता? हा पैसा. काय करणार आहे कुणास ठाऊक. काही लोकांना तर मला माहीतही नसतं कुठे कुठे प्रॉपर्टी घेऊन ठेवली आहे, कुठे कुठे पैसा पुरून ठेवलेला आहे, कुठे कुठे कोणत्या कोणत्या बँकेमध्ये पैसे अडकवून ठेवले. कोणाला, बऱ्याचशा लोकांना एवढं म्हणजे गिनती ठेवण्याकरता वेळ नाही, एवढा पैसा आहे. हा पैसा करणारा व्यक्ती, त्याचं वर्णन घेतलंय. आणि हा व्यक्ती त्यातली त्यात दान करत नाही आणि दान करत नसेल तर या व्यक्तीकडे स्वाभाविक अहंकार येऊन जातो. फार पैसा कमवणारा व्यक्ती कधी पण बघा अहंकारी असतो. आणि जर फार पैसा असणारा व्यक्ती अहंकारी नसेल तर समजायचं हा व्यक्ती फार दान करतोय. ही फार खरी गोष्ट आहे. जर व्यक्ती दान करत असेल तर त्याला पैशाचा अहंकार कधीच येणार नाही. आणि जर पैशाचा अहंकार आहे तर समजायचा हा दान कधीच करत नाही. मग असं सांगितले की हा व्यक्ती जो अत्यंत धनलोभी आहे, शिवाय अहंकारी आहे, धनहीन निर्धन लोकांवरती हा फार क्रूर दृष्टीने बघतो आणि निर्धन लोकांना फार अत्यंत दीनहीन समजून त्यांच्याकडे हसत राहतो की अरे काय गरीब माणूस आहे, बघा माझ्याकडे केवढी श्रीमंती आहे. असा जो व्यक्ती आहे धनलोभी अहंकारी, आणि माझं धन आणखी वाढावं म्हणून
सदा सर्वदा प्रयत्नशील आणि त्याच्यामध्ये नको नको ते उद्योग करतो. मग धन वाढवायचंच आहे असा विचार करणारा व्यक्ती कधी कधी अन्यायाचा मार्गही अंगीकार करतो. कारण की हे बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोणताही निर्धनी माणूस एका दिवसात कधीच धनी होऊ शकत नाही बरं का. हळूहळू हळूहळू हळू धनी होईल. फार आत्ता एकदम निर्धने, वयाच्या मध्यवर्ती काळामध्ये थोडा मिडल क्लासला येईल, वयाच्या उतर वयामध्ये तो कदाचित धनी होऊ शकतो. ही खरी गोष्ट आहे. ज्याला आपल्या संपत्ती काय म्हणतात ना, वाढ वडिलाकडूनच संपत्ती मिळाली आहे त्याचं चाललेलं नाही आहे. परंतु निर्धन व्यक्ती धनी कसा बनतो? क्रमाक्रमाने बनतो, परिश्रम करत असेल तर. आणि असा व्यक्ती एका दिवसात आणि 2 दिवसात जर एखादा कोणी धनी बनत असेल तर काय समजायचं? कुठेतरी अन्याय केलेला आहे, कुठेतरी. कारण न्यायपूर्वक आलेलं धन एकाएकी वाढत नाही, हळूहळू येतं. आणि अन्यायाचं जे धन आहे ते एकाएकी येऊन आपल्याला पूर्ण घर भरवून टाकतं. असं आलेलं धन एकाएकी निघूनही जातं बरं का. त्याच्यामुळे कधीही या धनावरती गर्व करायचा नाही. अत्यंत दरिद्र व्यक्ती जो की रस्त्यावर बसतो, भीक मागतो, तोही कधी कधी मोठ्या राजमहलामध्ये थाटात जगतो. राजमहलात जगणारा पण कधी कधी भिकारी बनून जातो. कारण राजाचा रंक बनवायचा, रंकाचा राजा बनवायचा हे सर्वदा त्या परमात्म्याच्या हातात आहे. त्याच्यामुळे मी जर धनाढ्य आहे तरी ही देवाची कृपा आहे. म्हणून असा विचार करणारा व्यक्ती दान करत असेल तर त्याला धनाचा अहंकार होणार नाही. परंतु असा धनलोभी आणि अहंकारी व्यक्ती जो आहे तो त्याचं फळ मात्र नक्की भोगतो. काय आहे म्हणतोय? सूचीमुख नावाच्या नरकाला जातो. आणि सूचीमुख नरकाला गेल्यावर काय होतं? सूची म्हणजे सुई. मग काय होतं? त्या सुई दोऱ्यानं काय करतात हे यमदूत? त्या माणसाच्या अंगाला एका अंगाला शिवून काढतात. पूर्ण अंगामध्ये हाडासहित पूर्ण अंग शिवून काढतात. पूर्ण अंगावरती दोरे 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 झालेले असतात. कशामुळं? हे पाप असं केलं त्याने, धन लोभ करत बसला की म्हणतात हे जपून ठेवणं. आपण म्हणतो ना, सुई दोरा कशाचं प्रतीक आहे? एखाद्या फाटलेल्या वस्तूला नीट करायचे, आपल्याला जोडायचं आहे ना, जोडत जायचे. मग म्हणतात ह्या शरीराला पण तू जोडून ठेव. कशाला सोडतो या शरीराला? म्हणून शरीराला सुई धाग्याने जोडत राहतात. जोडून घे शरीर, जोडून घे. त्याला त्रास होतो तिथे. नको 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 म्हणून आक्रांत करतो. भयंकर पीडा त्याला होते. तरीही त्यानं केलेल्या कर्माची जी फळं आहेत त्याला भोगल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून अशा प्रकारे सूचीमुख नावाचं नरक. तर एकंदरीत हे 28 नरक आज पूर्ण झाले. 28 नरकाचं भागवताने वर्णन केलं. आणि यापुढे आणखी एक सूचना दिली. म्हणतात अशा प्रकारे अनेक पाप आहेत राजा. भगवान शुकदेव महाराज सांगतात की एक नाही, शेकडो हजार, एक नरक नाही, शेकडो नरक, हजारो नरक आहेत. परंतु त्या नरकांपैकी महत्वाची काही नरक मी तुला सांगितली. आणि मग अशा प्रकारे राजा अनेक पाप आहेत. अनेक पापाप्रमाणे अनेक नरकही आहेत. आणि अनेक नरकामध्ये अनेक प्रकारच्या कठोर यातना दिल्या जातात. अशा प्रकारे कोणत्याही कर्माचं फळ भोगल्याशिवाय संपत नाही. त्याच्यामुळे चांगले कर्म करणं हे आपल्या आत्ताच्या स्थितीमध्ये आपल्या हातात आहे की भविष्य आपलं कसं असणार आहे. म्हणून चांगले कर्म करत राहणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. चांगले कर्म करता येत नसतील तर निदान वाईट तरी करायचे नाहीतर आपल्याला नरकाला निश्चितच, आणि एवढ्या भयंकर नरकाला जावं लागेल. अशा प्रकारे 28 नरकांचं वर्णन करून पंचम स्कंदाचा हा 26वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. आणि या 26व्या अध्यायाबरोबरच हा पंचम स्कंद सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाला. बोलिए श्रीमद् भागवत महापुराण की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.